त्यानंतर होईलच प्रेम मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये प्रेक्षकांनो आपल्याला पाहायला मिळणार आहे. दिवाळीचा फराळ बनवण्यासाठी जेव्हा मदत करत असतो, तेव्हा नंदिनी म्हणते, "आता तुम्ही या पिठाचं काय करणार आहात?" तर जेव्हा त्या पिठाच्या चकल्या बनवू लागलेल्या असतो. इकडे सजावट करत असताना काव्या स्टुलावरून तिचा पाय घसरतो. तर तिला सावरायला पार्थ येतो. काव्या म्हणते, "असं कसं तुम्ही प्रत्येक वेळेस मला सावरायला येतात देशमुख?" त्यावरती पार्थ तिला म्हणतो, "हे डेस्टिनीमध्येच आहे. प्रत्येक वेळेस तुम्हाला सावरायला मीच यावं, हे विधिलिखितच असेल इनफॅक्ट." असं तो तिला सांगत असतो. तेव्हा रम्या या दोघांचं बोलणं पाठीमागून ऐकत असते. रम्या आणि वसू आत्या त्यांच्या रूममध्ये असतात. तर वसू आत्या म्हणत असते, "आता मोठा धमाका व्हायला हवाय." तर इकडे मानिनीची मैत्रीण जीवा आणि काव्या यांचे जे फुटेज आहेत ते आता मानिनीला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. तर मानिनी काव्याला म्हणते, "माझी हरवलेली मैत्रीण अशीच राहू दे. मला पुन्हा माझी मैत्रीण मिळालेली आहे." असं म्हणत काव्याचं कौतुक करते, थोडेफार लाड करते. तर या आनंदाच्या भरात काव्याच्या डोळ्यात